ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4च्या माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून वीर फकीरा चौक ते आर्य समाज मंदिर कस्तुरबा मार्केट येथे रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, माजी नगरसेवक विनायक विटकर, भाजपचे राजकुमार काकडे, अजित गायकवाड, अश्विन गायकवाड, महेश गजदाने, डॉक्टर कासलीवाल, डॉक्टर हरकुट, पटेल कवठे, बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे अजित गाडेकर, अभिजित कांबळे, संजय गवळी, दिलीप फडतरे, आतिश वसमनी, प्रज्वल बनसोडे, ऋषी लोखंडे, SI राहुल मस्के यांच्यासह स्थानिक रहिवाशांकडून व्यापारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिक व तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वीर फकीरा चौक डॉक्टर हरकुट सर, डॉक्टर कासलीवाल यांच्या दवाखान्यासमोर व सर्व हा रस्ता आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून 24 लाखाचा हा डांबरीकरणाचा रस्ता आज या प्रभागाच्या नगरसेविका वंदना गायकवाड, काकडेताई, विनायक अण्णा विटकर यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून हा रस्ता होत आहे। तरी मी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे नगरसेवक प्रभाग 2चे कर्तव्यदक्ष लोकप्रिय नगरसेवक आदरणीय किरणजी देशमुख मालक, माजी सभागृह नेता संजयजी कोळे, या प्रभागाचे नगरसेवक विनायक विटकर, राजाभाऊ काकडे, अजित गाडेकर, सुनील मामा शिवशरण, डी मामा डोड्यानोर, ममाने साहेब आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अश्विन भैया गायकवाड, महेश गजदाने, कपिल अण्णा घोडके व या परिसरातील सर्व नागरिक आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। गेली कित्येक वर्ष मला हा रोड माझ्या मते 30 ते 40 वर्षापासून हा रोड कधीच झाला नाही। मला 40 वर्षात हा रोड कधीच नाही, त्यामुळे डॉक्टरांनाही ती सारखं त्रास, ह्या रोडमुळे पेशंटलाही त्रास होत होता। परंतु आज आदरणीय मालकांच्या निधीमुळे हा रोड होत आहे। त्यामुळे मी शहर उत्तरमध्ये सर्वात जास्त जे कामं कुठल्या प्रभागात झाले असतील ते प्रभाग 4 मध्ये झालेत असे आम्ही मालकांमुळे ठामपणे सांगू शकतो। आणि कोणती कामं राहिले असतील ते देखील आम्ही मालकांकडून पूर्ण करून घेऊ एवढंच या प्रसंगी बोलतो। आज प्रभाग क्रमांक 4 आर्य समाज मंदिर या ठिकाणी आमदार विजय देशमुख मालक यांच्या निधीतून 27 लाखाचा रस्ता आमदार विजय देशमुख मालक यांच्या प्रयत्नातून लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा निधीतून या ठिकाणी मंजूर होऊन रस्त्याचं काम सुरू होत आहे। यासाठी या रस्त्यासाठी या भागातले सर्व नागरिक यांनी सातत्याने प्रयत्न केलेत। या भागातले नगरसेविका वंदनाताई, या भागातले नगरसेवक विनायक भाऊ असतील, काकडे काकू असतील, या तिन्ही नगरसेवकांनी आमदार विजय देशमुख मालक यांच्याकडे पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला। आणि मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्ता नसल्यामुळं नागरिकांना हाल होत होतं, पण आज सर्वजण समाधानी आहेत की या ठिकाणी एक अतिशय चांगला रस्ता आणि मोठ्या निधीचा रस्ता या ठिकाणी होत आहे। या भागातलं प्रभाग क्रमांक 4 मध्ये ज्या वेळेस 2017 मध्ये या भागातल्या नागरिकांनी 4 नगरसेवक निवडून दिले भारतीय जनता पार्टीचे, त्यावेळेस आमदार विजय देशमुख मालकांनी या भागातल्या नागरिकांना शब्द दिलं होतं की या भागात कुठलेही निधी कमी पडू देणार नाहीत आणि त्या शब्दाला तंतोतंत खरे ठरत मला वाटते प्रभाग क्रमांक 4 हा सोलापूर शहरातला दलित वस्ती असो, नगरोत्थान असो, या निधीमध्ये अग्रेसर असून या सर्व प्रभागांमध्ये नंबर 1चा प्रभाग असं या ठिकाणी बघायला मिळत आहे। आणि मागच्या 50 वर्षात जेवढं निधी मिळालं नाही तेवढं निधी या ठिकाणी मागच्या 5 वर्षात आमदार विजय देशमुख मालक असतील आणि सर्व नगरसेवक असतील या भारतीय जनता पार्टीचे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे। हे बघून सर्व नागरिक समाधानी आहेत।